रूप पाहता लोचनी, 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 लोचनी सुख झाले वो साजनी, साजनी सुख झाले वो साजनी, सोम वाघ्या प्रेम नगरा, सोम वाघ्या प्रेम
हरिभक्तपरायण गायन सम्राट रमेश अण्णा वाडी आणि त्यांना साथ करतील दिनकर अण्णा मोही.
प्रेम नगरावारी सावध होणे भजलेला धा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी बोध बोधली ज्ञान देवटी मोजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरीत रोडगा येवतील हरवारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठल श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी मरणो रघुवर विमल
निर्मल जसोदाय कोपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार प्रथम नमन कुरु गणनाथा उमा शंकराच्या सुधा चरणावरी ठेवणे माता साष्टांग दंडवत दुसरी वंदो शारदा जी चतुरात्मजावा सिद्धी पाविजे सहजा तुझ्या चरणावजा दंडवत आता वंदो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारण तया माझे दंडवत आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते लेखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा आणि कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाळाचारणी सकळा नामा म्हणे गंगा विशुद्धं निगबाध स्पर्शं सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ते नमामि गंगागिरियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिते नमो नारायण गिरिं परब्रह्मस्वरूपं समचरण सरोजं सान्द्रनिलाम्बुधावं जगननीकपाणिं मण्डलं मण्डलं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैववरदासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला भंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबराय त्यांचा नसून शांती ब्रह्म श्रीमंत शांत संत आणि जे संत आहे शांत आहे श्रीमंत आहेत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि खंडेराव महाराजांचं वर्णन करणारा अभंग आहे.
या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज खंडेराव महाराजांचं खंडोबा महाराजांचं वर्णन करतात, मल्हारी मार्तंड भगवंताचं वर्णन करतात की जे मनुष्य जीवन आपल्याला मिळाले ते कशा करता मिळाले, मनुष्य जीवन भगवत प्राप्ती करून घेण्याकरता मिळाले. आणि मनुष्य देहाला आपण आल्यानंतर आपल्या जो अभिमान असतो, अहंकार असतो, तो अहंकार सोडून आपण भगवंताला शरण जायचं असतं. नाथ महाराज अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, प्रेमानं आणि सावध होऊन भजनी लागा आणि काय करा, देव करा कैवारी, तो देव आपलासा करा, तो देव कैवारी करा म्हणजे तो देव आपलासा करा, त्या देवाला शरण जा. कारण या मनुष्य त्याला आनंतर भगवंताचं भजन, भगवंताची प्राप्ती अतिशय महत्वाची आहे. आणि जीवन जगत असताना इच्छा जी आहेत ना, वासना आहेत, इच्छा मुळीस पाहू नका. इच्छा म्हणजे वासना, वासनेच्या आधी जो गेला त्याला पुन्हा जन्माला मरण हे सारखं चालूच आहे. हो, नाथ महाराज सांगतात इच्छा मुळीस पाहू नका, जर पाहाल तर काय व्हाल, नरकामध्ये पडाल. इच्छा मुळीस पाहू नका, पडाल नरकाद्वारी, आत्मा निवेदन भरित रोडगा निवतील हारो हारी. म्हणून महाराज इच्छा मुळीस पाहू नका, तर काय करा, त्या भगवंताचं भजन करा, त्या भगवंताला शरण जा. आत्मनिवेदन नावाची जी भक्ती आहे ती भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करा. आत्मनिवेदन भरित रोडगा, काय होईल त्यांना, निवतील हारो हारी. आणि एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावळी कुंचावारी विठ्ठल. अभंगातून नाथ महाराज एकच आपल्याला वर्णन करत आहेत की तो भगवान परमात्मा कैवारी करा म्हणजे तो परमात्मा आपलासा करा, तो भगवान प्राप्त करून घ्या. इथे चिंतन म्हणजे आजचं कीर्तन आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडं महिला मंडळ, पुरुष वर्ग आपण सर्व पुढे सरकून बसा. पुरुष वर्ग आपल्याला समोर भरपूर जागा आहे, समोर सरकून बसा, जेणेकरून पाठीमागच्याला आल्यानंतर पाठीमागे जागा राहील. महिला मंडळ आपणही थोडं पुढे सरकून बसला तरी चालेल. कार्यक्रमाचं निमित्त श्री क्षेत्र विरगाव या ठिकाणी भगवंताच्या कृपाशीर्वादाना, साधू संतांच्या कृपाशीर्वादाना, सद्गुरू योगराज गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाना, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि तीच बेटाची भव्य आणि दिव्य अशी परंपरा चालवणारे प्रातस्मरणीय गुरुवर्य महंत श्री श्री रामगिरीजी महाराज बाबांच्या प्रेरणेनं, मार्गदर्शनानं आणि खंडेराव महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झाल्या भूमीमध्ये गेले 8 दिवसापासून या ठिकाणी खंडोबा महाराज मंदिर वर्धापन दिनाच्या निमित्तानं साई चरित्र पारायण या ठिकाणी पार पडलेलं आहे. 8 दिवस साई चरित्र पारायण या ठिकाणी झालंय. आणि आज त्या कार्यक्रमाची सांगता म्हणजे खंडेराव महाराजांच्या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं असली सांगतेचं कीर्तन म्हणजे आत्ताचं कीर्तन आहे. सर्व असणारी सर्व मंडळी, त्यामध्ये श्री फकीरचे सोमनाथ पाटील कोतवाल आहेत, पोलीस पाटील हॉटेल विभाग, त्याचप्रमाणे श्री मुखाजी लक्ष्मण पाटील बारसे संचालक साई कृषी सेवा केंद्र, त्याचप्रमाणे राजाराम विठ्ठलभाऊ साळुंके साक्षी फार्मा विभाग, त्याचप्रमाणे अशोकराव वसंतभाऊ विघे विश्वकर्मा बिल्डिंग वर्क्स गिरगाव,
त्याचप्रमाणे संदीप अरुण पटेल बारसे चेअरमन महालक्ष्मी दूध डेअरी केंद्र विरगाव, त्याचप्रमाणे विशाल विलास फेकराव पाटील थोरात MCB स्मॉल सारंग याचे प्रतिनिधी याचे प्रतिनिधी या सर्व भाविकांनी एकत्रित येऊन हा जो उत्सव या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे। खरं तर तरुण मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत। विरगाव म्हटल्यानंतर कार्यक्रमाचं नियोजन कसं असावं हे जर पाहायचं असेल तर विरगावचा कार्यक्रम आहे। कारण या तरुण मंडळींनी अनेक असे कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेले आहेत। 5 श्रीमद भागवत कथा या ठिकाणी पार पडलेल्या आहेत। अनेक वेगवेगळ्या वक्त्याच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आपण श्रवण केलेल्या आहेत आणि 5वी जी भागवत कथा या ठिकाणी पार पडली गुरुवर्य महंत श्री श्री रणगिरीजी महाराज यांच्या मुखारविंदातून भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये श्रीमद भागवत कथा या ठिकाणी पार पडलेली आहे। जवळजवळ 18 ते 20-25 लाख रुपये खर्च करून आपण ती श्रीमद भागवत कथा या ठिकाणी पार पाडली। आमच्या सर्व तरुण मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। कारण नियोजन कसं असावं आमच्या सर्व तरुण मंडळी कोणी शिकण्यासारखं आहे। एवढा खर्च करून जी भागवत कथा या ठिकाणी पार पडली आणि त्यातून जे काही 2 पैसे शिल्लक राहतील त्या पैशातून हे खंडोबा महाराजांचं अतिशय सुंदर भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी गेली 3 वर्षापूर्वी या ठिकाणी उभारणी केली आणि त्या खंडोबा महाराजांच्या मंदिराचा 3रा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होतो। सुंदर असं नियोजन आहे। सर्व गायनाचार्य महाराज मंडळी गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आपली कार्यक्रमाची वेळ तशी 7 ते 9 आहे। आपल्याकडं 15 मिनिटं उरलेले आहेत। 15 मिनिटांमध्ये जशी काही भगवान परमात्मा खंडेराव महाराज आपल्याला बुद्धी देतील तसं आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करूया। कार्यक्रमाकरता पंचक्रोशीतील परिसरातील असणारी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। पेटीवरती सुंदर अशी साथ करत आमचे गोरक्षभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचप्रमाणे पटवाजावरती सुंदर अशी साथ संघ आमचे प्रतीकजी महाराज रानडे आहेत। त्याचप्रमाणे निवृत्तीपराय गणेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। गाण्याकरता सुंदर साथ संघ भजन सम्राट दिनकरांना मोहीन या ठिकाणी आहेत। त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं भूषण भजन सम्राट रमेशांना वाढी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वच गावातील सर्वच तरुण मंडळी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। इकडे आमचे सर्व भजनी मंडळी आप्पा असतील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। गावातील सर्व ग्रामस्थ परिवार बाळासाहेब असतील वर्षे पटेल असतील कदंबू असतील सर्वच मंडळी या ठिकाणी बेटाची निष्ठावान वारकरी असलेली सर्व आपण शत्रुघ्न वर्ग दादा परदेशी यांची सुंदर सिस्टीम आहे त्यांना धन्यवाद। महिला मंडळ पुरुष वर्ग आपणा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो। मस्तक ये पायावी
भगवंताचे वेगवेगळे भक्त असतात. पांडुरंगाचे भक्त जर असेल तर ते वारकरी आहेत, गळ्यामध्ये माळ आहे, कपाळावरती गोपीचंदन टिळा आहे आणि पंढरपूरचे वारकरी आहेत. त्यांचं भजन ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली पंढरपूरचे पांडुरंगाचे जे वारकरी आहेत ना त्यांचे भजन आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता पुढे जर आपण महादेवाचे भक्त बघितले तर महादेवाच्या भक्तांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, अंगावरती लाल वस्त्र आहे आणि त्यांचं भजन नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. महादेवाच्या भक्तांचं भजन आहे. आणि खंडोबारायांचे भक्त कोणती? वायानी मुरळी ही खंडोबारायांची भक्त आहे. विठ्ठला शांतीब्रह्म नाथ महाराज या अभंगातून खंडराव महाराजांचं वर्णन करतात. ते सांगतात की जीवनामध्ये भगवंताला आपलंसं करणं महत्वाचं. मनुष्य जीवन आपल्याला मिळालं ते कशा करता? भजना करता, भक्ती करता. मनुष्य द्यायला आल्यानंतर आपण जीवनामध्ये संपत्ती किती कमवली यापेक्षा आपण देवाच्या जवळ किती गेलो ना हे फार महत्वाचं आहे. तुका म्हणे भजन प्रमाण भजन प्रमाण आपला थोरपणा किती आहे? काय थोर
जीवनामध्ये कमवली यापेक्षा आपण देवाच्या किती जवळ गेलो हे महत्वाचं आहे. मनुष्य जीवनाचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर भगवत प्राप्ती ही मनुष्य जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. मनुष्य जीवनाची सार्थकता जर कशात असेल तर मनुष्य जीवनाची सार्थकता भगवत प्राप्तीमध्ये आहे. मग अलीकडे शिकलेला वर्ग म्हणेल महाराज जीवनामध्ये विज्ञान महत्वाचं आहे, विज्ञानवादी युग चालू आहे सध्या, आणि तुम्ही काय सांगता देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, देव प्राप्त करून घ्या. हे आधुनिक युग आहे, विज्ञान युग चालू आहे सध्या. तुम्ही कोणत्या काळामध्ये जीवन जगताय? विज्ञान युग जरी असलं ना तरी विज्ञानाला अध्यात्माची सांगड असली पाहिजे. जर विज्ञानाला अध्यात्माची सांगड नसेल ना तर अध्यात्माच्या सांगडी विना विज्ञान हे पांगळं आहे. विज्ञान आपण एखाद्या मुलाला खूप शिकवलं, मोठ्या शहरामध्ये नोकरी करतोय, विज्ञान युग आहे. पण ज्या आई बापाला त्याला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलंय, लहानपणी त्याला हॉस्टेलला टाकलं, हॉस्टेलला शिकता शिकता पुन्हा तो मोठ्या कॉलेजला गेला, पुन्हा तो कॉलेजला बाहेर हॉस्टेलला राहू लागला, तिकडंच त्याचं लग्न झालं, संसार तिकडंच तो रममान झाला. अरे पण ज्या आई वडिलांना तुला काबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलं ते आई वडिलांची जाणीव त्या मुलाला राहत नाही. नुसतं मुलाला शिकवू नका, माझा मुद्दा नाही की मुलांना शिकवू नका, मुलांना जरूर शिकवा, पण शिक्षण देत असताना मुलांना संस्काराची सुद्धा फार गरज आहे. म्हणून विज्ञान युगाबरोबरच अध्यात्माची जोड त्या ठिकाणी असली पाहिजे. काही माणसं महाराज बघा ज्यांनी जीवनामध्ये परमार्थ केला नाही, अध्यात्माची जोड ज्यांच्या जीवनामध्ये नाहीत ना, चांगली शिकलेली माणसं म्हातारपणामध्ये ते आपल्याला बेचैन दिसतील. बाळासाहेब बेचैन दिसते, पण उच्च सुशिक्षित असेल आणि त्याबरोबर अध्यात्माची जोड असेल ना तर त्यांचं जीवन सफल होतं, त्यांचं जीवन धन्य होतं. मनुष्य जीवनामध्ये भगवत प्राप्ती महत्वाची. आता मनुष्य जीवनामध्ये भगवत प्राप्ती किती महत्वाची सांगू का? पण महाराज आम्ही जर मनुष्य ज्याला जन्माला आलो, नाही देवाचं भजन केलं, नाही देवाचं चिंतन केलं, काय होईल? तो कोबरा एका ठिकाणी वर्णन करतात, मनुष्य देहाला येऊन जर तुम्ही देवाचं भजन नाही केलं, देवाला नाही भजला तर मनुष्य जीवन व्हायला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला खंडोबाला भजलं तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. आणि मग शेवटी मनाची वेळ येईल, मी काय केलं मनुष्य देहाला येऊन? क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको
बोलण्याची वेळ येईल. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. मनुष्य जीवनामध्ये भगवत प्राप्ती किती महत्वाची बघा. आणि मनुष्य जीवनात येऊन भगवत प्राप्ती जर नाही केली तर मनुष्य जीवन कशा प्रकारे निष्फळ आहे माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्वारीचं शेत आहे वर्षपती, ज्वारीचं शेत आहे. त्या ज्वारीच्या शेतामध्ये भरपूर कणस, त्या ज्वारीच्या शेतामध्ये कणस भरपूर लागलेले आहे. कणस भरपूर आहे पण समजा त्या कणसांमध्ये धान्य जर नसेल, माऊली ज्ञानोबराय सांगतात कणवी न सोपटे कणसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे कोस नगर. भरपूर ज्वारीचं शेत सुंदर आलंय पण कणसाला ते धान्यच नाही, काय उपयोगाचे कणस. किंवा एखादं सुंदर नगर आहे, इमारती मोठमोठ्याल्या आहेत, झाडं सुशोभित आहेत पण त्या नगरामध्ये माणसच राहत नाही, काय उपयोगाचं ते नगर. जसं त्या माणसाविना नगर शून्य आहे तसं भगवत प्राप्तीविना मनुष्य जीवन शून्य आहे. दुसरा दृष्टांत माऊली ज्ञानोबराय देतात. आपण सावरी झाड बघितलं का, सावरीचं झाड. माऊली ज्ञानोबराय सांगतात सावरी वाडी नल्या सरळा, वरी फळाना आतू पोकळा, कास्तन आले गळा शेळये जैसे. सावरीचं झाड आहे, भरपूर वाढलेलं आहे पण त्याला वरून फळं नाही पण आतमध्ये पोकळ आहे, काही कामाचं नाही. किंवा आणखी सोपं सांगितलं माऊली ज्ञानोबरायने, शेळी आहे महाराज, शेळी. आपण सर्व शेतकरी वर्ग आहोत, सर्वांनी शेळी बघितली, सर्वांना शेळी आहे. मग माऊली ज्ञानोबराय सांगतात जसं शेळीच्या गळ्याला जे स्तन असतं बघितले ना आपण. मी तुम्हाला असं विचारतो, शेळीच्या गळ्याला जे स्तन आहे विरगावकर, किती दूध देतं ते स्तन? दूध देतं का कदम पाटील? जसं शेळीच्या गळ्याला जे स्तन आहे ते जसं दूध देत नाही, ते जसं बिनकामाचं आहे, तसं मनुष्य देहाला येऊन जर आपण भगवंताची भक्ती केली नाही, खंडोबा महाराजांची भक्ती केली नाही तर आपलं मनुष्य जीवन त्या स्तनाप्रमाणे निष्फळ आहे. एरवी जर आपण बघितलं तर लहान असेल, मोठा असेल, श्रीमंत असेल किंवा कोणी असू द्या, प्रत्येकाची व्यवहारामध्ये धडपड चालू आहे, ती फक्त सुखा करत आहे. मला एखादा मनुष्य दाखवा विरगाव मध्ये की तो मनुष्य म्हणतो की मला सुख नको, मला दुःख पाहिजे. दुःख मागणारा कोणी मनुष्य आहे का? नाही ना. पार पण लहान जरी मुलगा घेतला, 5 वर्षाचा जरी मुलगा घेतला ना, समजा बघा आई बरोबर तो 5 वर्षाचा मुलगा आहे, आई बरोबर खंडोबारायच्या मंदिरामध्ये जातो, खंडोबारायचं दर्शन करते ती माता, आणि तो मुलगाही देवासमोर हात जोडतो. आणि 5 वर्षाचा मुलगा आहे, काय मागतो तो देवाकडे? देव बाप्पा मलाही सुखाचं ठेव. तर 5 वर्षाचा मुलगा आहे, सुख काय असतं हेही त्याला माहीत नाही किंवा दुःखाचा चटकाही कधी त्याला बसला नाही. तोही मुलगा देवाकडे सुखाचीच मागणी करतो. याचा अर्थ असा आहे जगामध्ये सुख सगळ्यांना हवं आहे. सागर दादा विठ्ठला दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे. दुःख मागणारा मनुष्य जगामध्ये नाही महाराज. प्रत्येकाला सुख पाहिजे आणि प्रत्येकाची धडपड सुखा करताच आहे, पण प्रयत्न करतो सुखा करता, पण जीवनामध्ये पडतंय मात्र दुःख. मला सांगा ना, कोण मनुष्य दुःखी नाही हो? महाराज वर्णन करता, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई
नहीं रे। राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। प्रयत्नाने सुखा करतोय, पण प्रयत्न करूनही आमच्या पदरामध्ये दुःख पडतंय. काय कारण? जिथं सुख आहे तिथं आम्ही सुख शोधण्याकरता जातच नाही. या जगामध्ये सुख जर कुठे असेल तर सुख त्या भगवंताजवळ आहे. या जगामध्ये सर्व सुखाचा आगर जर कोण असेल, सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर. या जगामध्ये सुख नाही असं नाही, पण काही जगामध्ये सुख असे पण कधी नसे. पण देवाजवळ सुख मात्र सुखा लागी करी शीतळ मन, सुखा लागी करी शीतळ भगवंताजवळ आहे, सुख त्या देवाजवळ. कारण जगामध्ये सुखरूप जर कोण असेल तर तो फक्त माझा परमात्मा आहे. माझ्या पांडुरंगा सारी भगवान परमात्मा सुखरूप आहे. आपलं सुख पाहिजे ना तर काय करावं लागेल? तो देव आपलासा करून घ्यावा लागेल. कारण तो देव आपलासा केल्याशिवाय सुख आपल्या पदरामध्ये पडणार नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. मग सुख पाहिजे ना. काही साधक माणूस नाथ महाराजांकडे गेली, म्हटले नाथ महाराज आम्हाला सुख पाहिजे, सुख प्राप्ती करत काही उपाय सांगा. नाथ महाराज म्हणे सुख प्राप्ती करता एकच उपाय. कोणता? जो भगवान परमात्मा आहेत ना, तो भगवान परमात्मा अहंकार युक्त होऊन त्या भगवंताला शरण जा. तो भगवान परमात्मा प्रेमानं आपलासा करा. तो भगवान परमात्मा कैवारी करा. आपण याचं प्रथम चरण
माझ्या खंडोबाची वारी, माझ्या मल्हारीची वारी. नाथ महाराज वर्णन करतात, अहम वाघ्या सोम वाघ्या. अहम म्हणजे मी, अहम म्हणजे जो मीपणा आहेत ना, तो मीपणा सोडून भगवंताला शरणा जा. मीपणा कोणाला नाही हो. जे शुकाचार्य होते, मला बघा शुकाचार्य, शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये बरेच दिवस राहिले, कारण बाहेर येण्याकरता ते घाबरत होते ना. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी, लपाले 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले आणि ते नागवेची पळून गेले रे. 12 वर्षाचे शुकाचार्य आहे. आईच्या गर्भातून जन्माला आल्याने नागडेच पळायला लागले. पळता पळता त्यांचे पिता श्री व्यास महाराज त्यांच्या पाठीमागे पळतायत. आणि शुकाचार्य पळत असताना एका नदीच्या कडेला, गंगेच्या कडेला काही महिला स्त्रिया नग्न होऊन स्नान करत आहेत. शुकाचार्य तिथून गेले. शुकाचार्यांचं तिकडं लक्ष गेलं नाही. तर महिलांनी शुकाचार्यांना बघितलं. पाठीमागून व्यास महाराज येत आहेत. व्यास महाराजांचं लक्ष गेलं, तिथं कोणीतरी महिला स्नान करत आहे. व्यास महाराजांना महिलांनी बघितलं, त्यांनाही वस्त्र सावरण्याचा प्रयत्न केला. व्यास महाराज म्हटले, त्या मुलींना तरुणीनं म्हटले, अगं आता माझा तरुण मुलगा या ठिकाणी नग्न अवस्थेमध्ये गेला, तुम्हाला त्याचं काही वाटलं नाही, आणि मी म्हातारा, मला म्हातारला बघून वस्त्र सावरतात, मी तुमच्या वडिलांसारखा आहे. ते स्त्रियांनी सांगितलं, शुकाचार्य गेलेत ना, पण ते देहावरती नव्हते, त्यांची वृत्ती विदेह वृत्ती आहे त्यांची, आणि तुम्ही देहावरती आहात म्हणून आम्ही कपडे सावरतो. तुमच्यापेक्षा त्यांचा अधिकार फार मोठा आहे. कोण म्हणतात? त्या महिला म्हणतात. शुकाचार्यांना ऐकलं आणि शुकाचार्यांना अभिमान झाला. अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उपराची सृष्टी केली. अभिमान शुकाचार्यांच्या पाठीमागे लागला. आणि व्यास मला सांगितलं की जनकाकडे जा. ज्या वेळेला जनकाकडे शुकाचार्य जात आहेत, शुकाचार्यांना भेटण्याकरता परवानगी घ्यायची आहे. आणि मग शुकाचार्यांना त्या द्वारपाळाला सांगितलं, जा जनक राजाला सांगा की मी शुकाचार्य त्यांना भेटण्याकरता आलो. आतून जनकाने सांगितलं की त्यांना सांगा एकटेच या, सोबत कोणाला आणू नका. शुकाचार्य विचार करत आहे, मी तर एकटाच आहे, माझ्याबरोबर कोणी नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल. पुन्हा सांगितलं, जा
जनक राजाला सांगा की मी शुकाचार्य तुमच्या भेटीकरता आलेलो आहे. पुन्हा आतून तोच निरोप आला. कोणता? शुकाचार्यांना सांगा एकटे या, सोबत कोणाला आणू नका. शुकाचार्य विचार करतात मी तर एकटाच आहे, लंगोटी सुद्धा नाही माझ्या कमरेला. पण मग विचारा आणती त्यांच्या लक्षात आलं की मी हा वेगळा आहे आणि शुकाचार्य वेगळा आहे. आपण म्हणतो ना मी वेगळा आहे. शुकाचार्यानं सांगितलं मग की शुकाचार्य तुमच्या भेटीकरता आले आणि मग म्हटले या आतमध्ये. म्हणजे मी जो आहे हा अभिमान आहे. आणि नाथ महाराज तेच सांगतात मी हा अभिमान आहे पण तो बाजूला ठेवून देवाला शरण जा. अहमवाघ्या सोमवाघ्या प्रेम नगरा वारी. आणि देवाला शरण जात असताना देवाची भक्ती करत असताना प्रेमानं भक्ती करा. जर त्या भक्ती करत असताना भक्तीमध्ये प्रेम जर नसेल, नाहीतर कधी कधी महाराज मग गावोगावी पोथ्या चालतात. पोथ्या श्रावण महिन्यामध्ये पोथ्या चालतात. काही महिला मंडळी पोथी ऐकण्याकरता असतात. एक माता भगिनी पोथी ऐकण्याकरता निघाली. हातामध्ये ते कापसाच्या वाती होत्या, सोबत दोन हातात दोन नाती होत्या. आई कुठं निघाल्या? म्हणाले बाबा पोथी ऐकण्याकरता. कुठं निघाल्या? पोथी ऐकण्याकरता निघाल्या. महाराज सांगतात हातामध्ये कापसाच्या वाती, मांडीवरती बसल्यात नाती, ऐकायला पोथी. काय कळलं आता माती? काय करणार आहे? तिथं बसल्या बसल्या वाती वळते, नाती सांभाळते. मग लक्ष इकडे आहे का तिकडे आहे? म्हणजे प्रेमावीन भजन नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचून. त्या भजनामध्ये म्हणजे ते सांगतात प्रेमावीन भजन ना कवीन मोती, अर्थवीन पोथी वाचून काय. नाकच नसेल भली मोठी नथनी आणली. जर नाकाचाच पत्ता नाही, पुढे घालता नथनी पायात घालता काय. नाकावीन मोती प्रेमावीन भजन, जे भजन करतोय भजन ते ओंगळ वाणे नरका जाणे चुकेना. भजनामध्ये प्रेम पाहिजे. हो नाथ महाराज तुम्हाला सांगता देवाचं भजन करत असताना प्रेमानं भजन करा. अहमवाघ्या सोमवाघ्या प्रेम नगरा वारी. सावध होऊनी भजनी लागा. सावध करत आहे संत महात्मे तुम्हाला सावध करतात ना. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे संत महात्मे सावध करतो. उठा जागे वारे आता, काय करा स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकी व्यथा जन्माच्या. नाथ महाराज तुम्हाला सावध करतात. सावध होऊनी भजनी लागा. आणि काय करा देव करा कैवारी. तो देव आपलासा करा. तो देव आपलासा केल्याशिवाय तेने विन जीवा सुख नव्हे. म्हणून तो देव आपलासा करायला सांगतात.
नाथ महाराज सांगतात, खंडोबा महाराज जो आहे ना तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. आणि तो भगवान परमात्मा आपलासा केल्यानंतर काय करा, वारी हो वारी माझ्या मल्हारी, वारी हो वारी मल्हारी, वारकरी पंढरपूरची वारी करतात, आळंदीची वारकरी आळंदीची वारी करतात, सर खंडोबारायचे भक्त खंडोबारायची वारी करतात. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. आणि त्यापुढे नाथ महाराज सांगतात, वारी करत असताना वासनेतून भगवंताचं भजन करू नका. इच्छा जी आहेत ना, इच्छा म्हणजे काय, वासना आकांक्षा. इच्छा जर शिल्लक राहिली तर पुन्हा जीवाला जन्माला यावं लागतं. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, काय कारण हो, घाला तो घाताला वासनेन. इच्छा म्हणजे इच्छा थोडीस पाहू नका, म्हणजे वासनेच्या आहारी जाऊ नका. काही होतं वासनेच्या आहारी गेल्यानंतर. जडभरत राजाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे महाराज भागा. जडभरत राजा सबंध राजाचा त्याग केला, वनामध्ये गेला, साधून मुनींसारखं भजन करतोय, चिंतन करतोय. एक दिवसाचा प्रसंग, गंगेवरती स्नाना करता गेलाय, स्नान केलंय, हातामध्ये पाणी घेतलंय, सूर्य नमस्कार करतोय. तेवढ्यामध्ये नुकतंच जन्मलेलं हरणाचं पाडस पाण्यामध्ये पडलं आणि ते वाहत चाललं. दयावान राजा, धर्मवान राजा, राजानं बघितलं पाडसाला वाचवणं आपलं संगोपन करण्याचं आपलं धर्म आहे. म्हणून त्या जडभरत राजाने ते पाडस घेतलं आणि पाण्याच्या बाहेर सोडलं. पुन्हा मनात विचार आला, या जंगलामध्ये वाघ असतील, पशु असतील, त्याला खाऊन टाकतील. मग संगोपन करणं आपलं कर्तव्य समजून त्या पाडसाचं संगोपन करू लागला. पण आता ते पाडस लहानाचं मोठं झालं आणि एक दिवस वनामध्ये निघून गेलं. आता पाडसाचं संगोपन करायचं आहे, पण किती दिवस करावं, जोपर्यंत पाडस लहान आहे, जोपर्यंत त्याला काही कळत नाही, तोपर्यंत संगोपन करणं बरोबर आहे. पण एकदा का ते पाडस लहानाचं मोठं झालं, शहाणं झालं, आता त्याचं संगोपन करण्याची काय गरज आहे. मग ते जडभरत राजाला कळत नाही का, बऱ्याच जणांना कळत नाही. काही काही माणसं आम्हाला सांगतात, महाराज आमच्या त्या म्हाताऱ्याला कीर्तन घेऊन जायचं. अरे 50च्या पुढं आपण देवाचं भजन, देवाचं चिंतन केलं पाहिजे. 60 झाला तरी कमराच्या चाव्या सुटत नाही. 50च्या पुढं देवाचं भजन चिंतन केलं पाहिजे. मग जडभरत राजाचं ते झालं, वनामध्ये गेला आणि हरणाचं चिंतन करू लागला. एक दिवस ते पाडस वनामध्ये निघून गेलं आणि जडभरत राजा हरणाचं चिंतन करतो, माझ्या पाडसाचं कसं होईल, माझ्या पाडसाचं कसं होईल. परिणामी मृत्यू झाला आणि पुढचा जन्म. जडभरत राजाला हरणाच्या गर्भाला जावलं. काय कारण, तर कारण एकच इच्छा. मग इच्छेच्या आहारी जाऊ नका, वासनेच्या आहारी जाऊ नका. इच्छेच्या वासनेच्या आहारी जर गेलात तर महाराज सांगतात, नरकात पडा. अभंगाचं दुसरं चरण आहे. इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल
मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. आता किती प्रकारचे नरक आहे सांगायला कुठं वेळ आहे. पडाल नरकाद्वारी ज्ञान बुद्धी ज्ञान देवटी उजळा महाद्वारी. उन्हात माणसाचा मुरळी कोण आणि वाघ्या कोण. आता हाही प्रश्न निर्माण होतो. आमचा खंडेराव भगवान परमात्मा नवसाला पावणारा आमचा खंडेराव महाराज आहे. खंडेराव भगवंताकडं अनेकांना इच्छा प्रगट केली. अनेकांच्या इच्छा आमच्या खंडेराव महाराजांनी पूर्ण केल्या. काहीला संतती नसल्यानंतर त्यांनी देवाची प्रार्थना केली. त्यांना देवानं मुलं दिली आणि मग प्रार्थना करतात. पहिला मुलगा झाला की आम्ही देवाला वाहू. मग मुलगा झाला की देवाला व्हायला तो झाला वाघ्या. आणि मुलगी झाली किती देवाला व्हायली ती झाली मुरळी. म्हणजे हे जे आहे हे आमच्या खंडोबारायांचं आहे. मग वाघ्या आणि मुरळी खंडोबारायांचे आहे. खंडोबारायांचं जागर असतो. वाघ्या मुरळीचं काम काय जागरण गोंधळ आनंद जुगाचा जुगाचा शास्त्रे पुराणे अनुवाद तुझा गोंधळ मांडिला. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो वाजू नका आई उठल नाही तर म्हणजे वेळ संपत आली आपली. उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो. हे देवीचे भक्त आहे पण खंडोबाईचे भक्त जागरण गोंधळ खंडोबाईचे भक्त करतात वाघ्या मुरळी. इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी. म्हणून नाथ महाराज सांगतात खंडोबारायांची भक्ती करत असताना कशी भक्ती करा. आत्मनिवेदन भरित रोडगा याप्रमाणे खंडोबारायांची भक्ती करा. अभंगाचं शेवटचं आत्मनिवेदन
तुमचा वारी सांगण्याचं तात्पर्य नाथ महाराज सांगतात की अभंगातून एकच सांगतात की त्या भगवंताला शरण जा, तो भगवान परमात्मा आपलासा करा, त्या भगवंताचं भजन करा, त्या भगवंताचं चिंतन करा. आता देवाचं भजन करा हे तुम्हाला प्रेमानं सांगावं लागेल. थांबायचं आपल्याला, कारण काय आहे बरेच विरगावला कार्यक्रम होतात, परिचय आपला भरपूर आहे. नवीन जर महाराज असले, जर महाराज म्हणजे टाळी वाजवायचा भजन करायचा, लोक म्हणतात महाराज फार कडक दिसतात बरं का. आता आपले अनेक कार्यक्रम झाले रोज जारी आहेत, म्हणजे आपला परिचय भरपूर झाला, त्याला काय म्हणतात आळा वाळला. म्हणजे अति परिचय झाल्यानंतर काय होतं, अति परिचय आळा वाळला ना, एवढा आळा घेतो थांबायचा आपल्याला. बघा काय झालं, एक कुटुंब होतं नवरा बायकोंचं. ती बायको जर जेवायला जर बसली ना तर हा डोकर देवा घेऊन बसायचा किती वेळ, तिचं जेवण होईपर्यंत. जुना काळ होता, लाईट नव्हती, इतकं धाकातलं होतं ते. बस मला ग बसलं, उठ मला कुठलं डबं दिली का सुटलं, इतकं धाकातलं ते. आता ही जेवण करत असताना तो डोकर देवा घेऊन बसायचा किती वेळ, तिचं जेवण होईपर्यंत. धाकातलं गिऱ्हाईक. एक दिवस असंच दोघं बसलेले, तिचं जेवण चालू. ती म्हणली अहो आपली मुलगी लग्नाला आली, मुलगा बघावा लागेल, लग्न करावं लागेल. तो म्हटला बघू, मुलगा बघू, लग्न करू. ती म्हटली अहो पण मुलगा बघताना असा बघा. तो म्हणला कसं बघायचा, तो म्हणजे डोक्यावर दिवा घेणारा. तेवढ्यातच त्यानं राजाचा मुलगा राजकुमार चालला. या दोघांचं संभाषण त्यानं ऐकलं. मुलगा आला घरात, म्हणे मामाजी हरी. लगेच मामाजी हरी म्हणे हो तुमचं भाषण मी सगळं ऐकलं, तुमची मुलगी आपल्याला देऊन टाका. ते म्हणे हो पण आमचा नेम आहे काय, जो डोकर दिवा घेईल त्याला मुलगी द्यायची. तो म्हणे डोकर दिवा सुद्धा घेणार. म्हणे हुंडा हुंडा काहीच देऊ नका, फक्त लग्नाला या. आता मग राजाचा मुलगा हुंडा घेत नाही, डोकर दिवा घेणार असं म्हटल्यावर त्यांनी लगेच तारीख पाहिली, मुहूर्त काढलं, लग्न लावून नाही दिलं. मुलगी सासरी गेली आणि पुन्हा माहेरी आली. परत घ्यायला येताना काय म्हणतात त्याला, अण्णा तूच होईल ना, परत मग घ्यायला येताना जावई स्वतः आला. राजाचा मुलगा तो राजकुमार, कमराला तलवार, काठीवाडी घोडी, एकला आणि शिंगरू आलं. ते रात्रभर घ्यायला आले. पाहुणे म्हणल्यावर आमच्याकडे संध्याकाळी कार्यक्रम आहे, थांबा रात्रभर, सकाळी जा. रात्रभर थांबले. सकाळी निघताना ते सासरे म्हणे जावई पुढे चांगलं जीव लावा बरं का. ते म्हणे मामा काहीच काळजी करू नका, पण डोकर देवा सगळं कर, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्ही जा म्हणले घरी. आता आम्ही बरोबर जातो. रस्त्यानं ते चालले. जाताना मुलगी घोड्यावर बसलेली होती. हा म्हणे खाली उतर, मला बसले. ती उतरली खाली, हे बसलो घोड्यावर, चालले गप्पा मारत मारत. तर चालता चालता काय व्हायचं, तिचे शिंगरू होतं ना, शिंगरू बरोबर ते पळत पळत कोणाच्या घासात पड, कोणाच्या सत पड, कोणाच्या गिन्नीमध्ये पड. लोक म्हणायचे काय आता हे राजाचा हा गार्डन गरीब झोपडं मोडा. लोक काही बोलत नव्हते, पण एकाने हिंमत केली म्हणे ओ राजे साहेब हे शिंगरू घास खातो मला कळत नाही का म्हणे. उन्हाळी दिवस आहे, पाणी नाही, जेमतेम पाणी भरून आम्ही घास त्यांना म्हणजे तुमचं हे शिंगरू घास खाता कळत नाही का. त्या राजाला असा राग आला. तो घोड्यावरून खाली उतरला, ते शिंगराजवळ गेला. म्हणे शिंगरा तुला माझा स्वभाव माहिती नाही, मी एकदा सांगतो दुसऱ्यादा कापीत असतो मला. मग मला सांगा त्या शिंगराला खरंच कळतं का, मुक जनावर ते. पण त्या शिंगराला जरी नाही कळालं, दुसरं शिंगूर होतं नाही ऐकायला. पुन्हा थोडं पुढं चालल्यानंतर ते शिंगूर काय पडलं पुन्हा घासामध्ये. त्याला असा राग आला. तो घोड्यावरून खाली उतरला, कमराची तलवार काढली, एका टोल्याचे शिंगूर कापलं. कोणाचा आहे तुमचा, एका टोल्यात शिंगरू कापलं महाराज. ती तर इतकी घाबरली. ती मुली आता एकदाच सांगतो दुसऱ्याला कापितोच. तिच्या डोक्यातला दिवा कधीच निघून गेला. आता पुढं चालतं शिंगरू गेलं. आता पुढं चालताना त्या घोडीला काय शिंगरू दिसाना. तर ते शिंगरू न दिसल्यामुळे ती घोडी काय करायची, ही हू करायला लागली.
तो त्या घोडीजवळ गेला म्हणे घोडी तुला माझा स्वभाव माहिती नाही मी एकदा सांगतो दुसऱ्यांदा काय पिता असतो अजिबात ही उभू करायची नाही. मग मला सांगा ते मुक जनावर खरंच त्या मुक जनावरला कळतं का त्या घोडीला कळतं का? पण तिला जरी नाही कळालं तुम्हाला दुसरी घोडी होती ना ऐकायला तिच्या पत्त डोक्यात बसला एकदा सांगतो दुसऱ्यांदा काय पितो. पुढे गेल्यावर त्या घोडीला काय शिंगरू दिसे ना तिला ही हो करायला हा खाली उतरला कमराची तलवार काढली एका टोल्यात घोडी कापली. आपल्याकडे काठीवाडी घोडी कापली ना ही इतकी घाबरली ही म्हणजे एकदा सांगतो दुसऱ्याला कापितोच. तो म्हणे माझ्या बरोबर कोणी असेल बॅग पटकन डोक्यावर घेणे किंवा पटकन उचलून डोक्यावर घेणे. तिला माहिती आहे एकदा सांगतो दुसऱ्याला कापितोच. असं करता करता घरी आले कसं तरी घरी पोहोचले. तो मला चहा तयार की लगेच चहा तयार जेवण तयार की लगेच जेवण तयार. हो ती वेळच लावत नव्हती तिला माहित होता एकदा सांगतो दुसऱ्यांदा कापितो ती वेळच लावत नव्हती. मग 15 दिवसामध्ये पोरगी अशी जाडजूड पोरगी माझ्या सारखी पण अशी आमच्या बारशे पडसारखी बारीक झाली बघा. हो 15 दिवसामध्ये पुरीच्या बापाला वाटला कस काय संसार चालला चला पाहिला. पुरीचा बापाला संसार पाहिला त्यानं पुरीची तब्येत पाहिली उभे नांग टाकून दिला. पुरी ही काय तुझी तब्येत काय झालं? ती म्हणे दादा माझं काही असू द्या पण तुम्ही जसे आले तसे परत जा. म्हणे काय झालं म्हणतो एकदाच सांगतो दुसऱ्यांदा का पितो. बाप मला बरं आपल्या घरी पुढे यायच्या नादी लागतं. ती चपला घालून निघायच्या तयारीत तेवढ्यात जावयाला मामाजी हरी म्हणजे हरी जेवण करून जा. ते म्हणे हा शेट्याला माहीत जाता एकदा सांगतो. आणि मग तो म्हणा अगं ऐक ना ऐकला का? म्हणे का? अगं म्हणे मामा आपल्याकडे पहिल्यांदा जेवायला आले चांगला स्वयंपाक कर. तुम्ही काय स्वयंपाक करू? अगं म्हणे कर ना दाळबाटी. दाळबाटी केलं हा दाळबाटी कर ना. मग तिनं दाळबाटी केली. आता दोघं मामाला सासऱ्यां जावई बसले जेवायला. पोरगी वाढायला आली ठेव मामाला दाळबाटी तिनं उचलायची ठेवायची. म्हणाले की ठेव मामा दाळबाटी. आता हे दाळबाटी जेवण असं आहे जेवताना विचार करावा लागतं किती खावं. नंतर ते पाणी पिऊन डबल फुगत असतं. आता सगळ्याला सांगतो अंदाजानं जेवायचा. आता ते म्हातारा माणूस दाळबाटी खाऊन खाऊन किती खाईलो. ते म्हातारा म्हणलं आज काही जगत नाही म्हणलं. ती आली का ठेव मामा दाळबाटी तिने उचलायची ठेवायची. मामा ताटात काही ठेवू नका. तो मला आज एक तर खाऊन तरी मरतो नाही तर कापून तरी मरतो आज जगतच नाही. पण जावाय म्हणला तर जास्त वेळ काय माझ्या पाण्यात माझ्या नाही 9:30 वाजले जेवणाची वेळ झाली. आणि मामा नसं निघत ना राहू दे हात धुवून पुढं बसा. मामा पटकन हात धुतला पडवी जाऊन बसलो. ते मला वाचलो माझ्या एकदाचा. पडवी जाऊन बसल्यानंतर जावाय गेला गप्पा चप्पा सुरू झाला. कस काय तुमच्याकडं वातावरण कस काय अवकाळी पाऊस झाला का कांदे काढले का साळी टाकले का पाऊस कस काय अरे गप्पा चप्पा मारता मारता सासर मला का पुरी तब्येत फार खराब झाली. तिला काही हाण मार अजिबात नाही काही धक्का तू तिला विचारा म्हणे बाई इकडे आहे का तुला तरी शिवीगाळ ती म्हणे अजिबात नाही. धक्काबुक्की अजिबात नाही. हानमार काहीच नाही. मग धक्काबुक्की नाही हानमार नाही शिवीगाळ नाही तू तब्येत एवढी खराब झाली कशी? मग घोड्यावर बसल्यापासून घरी येईपर्यंत पूर्ण कथा पूर्ण बापाला सांगितली. मग जावय सासरा मला जावय चांगली आयडिया राव म्हणे मला द्या ना अशी आयडिया. मग डोक्यावर दिवा पण झाला तर झाला. मग जावय म्हणे मामा सोपं आहे म्हणे समोर चिंची झाड दिसतं का? म्हणे हो ते 2 फोक घेऊन एक वल्ला आणि एक वाळेला आणा. ठीक आहे परत 2 फोकांनी एक वाळेला एक वल्ला. आता काय करायचं म्हणे काही नाही वल्ला फोकाचा गोल आळा घ्या. वल्ला फोक होता पटकन आळा बसला म्हणे आता वाळेला फोकाचा गोल आळा घ्या. सासर जावं मूर्ख आहे का म्हणे तुम्ही तर वाळेला फोकस पुढे आळा जमत असतो का? जावे म्हणलं मामा मूर्ख मी नाही मूर्ख तुम्ही हे अहो हा वल्ल्यात वल्ला आळा घ्यावा लागतो. तुमचा आता काय झालं आळा वाळा परिचय भरपूर झाला. तुम्हाला प्रेमानं सांगावं लागणार. म्हणून आता काय करा सगळ्यांनी हात वरती करा आपले हात कॅमेऱ्यामध्ये
काही होणार नाही. आमचा भैयाचा कॅमेरा आपल्याकडे फिरणार आहे. स्वयंपाक करणारे आचार्य सगळं आपण सर्वांनी हात वरती करायचे. कॅमेरा आपल्याकडे फिरणार आहे. आपल्या देवाचं भजन करायचं. कॅमेऱ्यातून पाठीमागं सगळ्यांचे हात चेक करायचे. वा हात वरती कर, हात वरती करा. पाठीमाग बसले टोपीवाले काका, मोबाईल पाहतात ते टोपीवाले काका शेवटच्या टोकाला केले हात वरती. रोजा पंगत होईपर्यंत मोठ्या प्रेमानं भजन करा. ढोपार अरुण बाबूराव बारसे, मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी लवकर यायचं आहे. अरुण बाबूराव बारसे, इंदुबाई अरुण सोमनाथ कोतवाल, उषाताई फकीरचंद कोतवाल, राजेंद्र विठ्ठलराव साळुंके, वंदनाताई 7 दिवस सहीचरित्र पारायण या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. फकीरचंद सोमनाथ कोतवाल, उखाजी लक्ष्मण बारसे, राजाराम विठ्ठल साळुंके, अशोक वसंतराव विघे, संदीप अरुण बारसे, विलास फकीर थोरात आणि त्याचप्रमाणे सर्व भजनी मंडळ आणि विरगाव मुर्शदपूर गावकरी यांनी आज सहीचरित्र पारायणाची सांगता आपण या ठिकाणी बाजाठाण आश्रम या ठिकाणचे संदीपनाथजी महाराज यांच्या श्रीमुखातून आपण मनुष्य हा जन्म आपल्याला कसा मिळालेला आहे, मनुष्य हा जन्म दुर्लभ आहे आणि मग या मनुष्य जन्माचा वापर आपण कसा केला पाहिजे, आपल्याला या मल्हारी वारीमधून महाराज या ठिकाणी आपल्याला सुश्राव्य अशा कीर्तनामधून वाणीमधून आपल्याला समजावित आहे. या ठिकाणी विरगाव, मुर्शदपूर, हनुमंतगाव, सिरजगाव, नागी, डाकपिंपळगाव, नागमठाण, महालगाव, पालखेड, भोगूर, वैजापूर अशा वेगवेगळ्या पंचक्रोशीमधून आज ह्या ठिकाणी सहीचरित्र पारायणाच्या सांगत्यासाठी सर्व भक्तजन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर ह्या सर्वांचं भजनी मंडळ त्याचप्रमाणे विरगाव मुर्शदपूर गावकरी आणि सर्व साई मित्र मंडळातर्फे सर्वांचे ह्या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. सर्वांचे आभार. आज समाजाला धर्माची खूप आवश्यकता आहे आणि या धर्माचं काम विरगावचे सर्व तरुण मंडळी ह्या ठिकाणी करत आहेत आणि हे काम करीत असताना विशेषतः आनंद वाटतो की ह्या ठिकाणी विरगाव मुर्शदपूरचे अनेक मुस्लिम भाऊ बहीण सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर सर्व मुस्लिम बांधवांचे सुद्धा या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी विशेषतः महाराज कार्यक्रमासाठी आमचे 2-4 या ठिकाणी अतिथी विशेष या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी छोटेखानी सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे.
अण्णा इकडे बघा अण्णा भगवंताचं काम करायचं असेल तर वैभवाची गरज आहे आणि ते वैभव आज आपल्याला ह्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये दिसतं. तर ते वैभवाचं कारण आहे नांदूर मधमेश्वर कालवा. आणि म्हणून नांदूर मधमेश्वर कालव्याचे या ठिकाणी जे काम काही अडचणी आहेत तर त्याच्यावर मात करण्यासाठी काम करीत असलेले आधार शेतकरी जलदूत समितीचे आदरणीय पंडित अण्णा शिंदे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आदरणीय संदीप भाऊ बारसे, फकीरचंद कोतवाल या सर्वांना विनंती करतो की आपण आदरणीय पंडित अण्णा पाटील शिंदे यांचा ह्या ठिकाणी सत्कार करावा. महाराजांनी सांगितलं की आध्यात्मिक कार्याबरोबर विज्ञानाला आध्यात्मिक कार्याची जोड पाहिजे आणि याचप्रमाणे या सर्व कार्याला शिक्षणाची जोड पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरी महाराज विद्यालय विरगावचे प्राचार्य आदरणीय राशिंकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. आपण सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. याचबरोबर या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणाहून आलेले हर्षाली इंडस्ट्रीज वाळू छत्रपती संभाजीनगर आदरणीय योगेश दिवाणराव पाटील थोरात मी यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करावा. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय तन्मय कांबळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. युवा जलदूत प्रमुख आहेत. कारण या ठिकाणी युवकांचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी युवकांना सोबत घेतलेलं होतं आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी कांबळे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मी थोडक्यात आदरणीय पंडित अण्णा पाटील शिंदे यांना विनंती करतो की आपण करून थोडक्यात मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इरगाव आणि मुर्शदपूर या परिसरामध्ये ज्या गंगागिरी महाराजांनी ज्या गुरुवर्य साईबाबांचा परिचय शिर्डी ग्रामस्थांना नव्हे महाराष्ट्राला करून दिला, अशा साईबाबांच्या पारायण सोहळा या ठिकाणी चालू आहे. आणि हा सोहळा आयोजन करण्याचं काम इरगाव मुर्शदपूर इथल्या भक्तगणांनी केलं. खरोखर मला या ठिकाणी खूप समाधान आणि मी खूप प्रसन्न झालो. त्याचप्रमाणे सरला बेटाच्या निगडीत असणारे बाजारमधील संदीप महाराज गुरुजी ज्या बाजारठाण सरला बेटाचे महंत आज ज्या झाले रामगिरी महाराज, त्या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे.
त्यांनी या ठिकाणी त्यांच्या कीर्तनातून धार्मिक, सामाजिक आणि हिंदुत्व या सगळ्या गोष्टीवरती या ठिकाणी कीर्तनातून त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर प्रबोधन केलेलं आहे. खरोखर महाराजांना धन्यवाद देतो. सकाळपासनं या नांदूर मधमेश्वर प्रकल्पाचं हे 6वा कीर्तनाला मी उपस्थित आहे. हा जो धर्माचा महिमा या ठिकाणी जो चालू आहे, महाराष्ट्र राज्य आधार जलद समितीचा मी अध्यक्ष म्हणून काम करतो. माझ्या बरोबर आलेले आमच्या युवकाचे तन्मय कांबळे, त्याचप्रमाणे तुमचे सुपुत्र या समितीचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील सर व आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. मी वेळेचं निश्चितच भान ठेवणारा व्यक्ती आहे. अगदी 2च मिनिटात हा विषय संपेल, कारण यानंतर महाराजांचा कीर्तनाचा समारोप अजून होणं बाकी आहे आणि जेवणाची महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे, पण आपल्याकडे थोडंसं सुकाळ असल्यामुळे हा अध्यात्माचा महिमा चालू आहे. म्हणून हा महिमा टिकवण्याकरता जी जलदिंडी निघले, त्या जलदिंडीसाठी गिरगाव ग्रामस्थांनी 30,000 रुपयाची देणगी दिली. या ठिकाणी जाहीररित्या गिरगाव ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि गिरगाव आणि मुर्शदपूर असं गाव आहे की या गावातल्या पूर्वी ज्येष्ठ लोकांनी या नांदूर मधमेश्वरचं पाणी आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलेलं आहे. परंतु हे जे आलेलं पाणी आहे ही टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या युवकांची. एवढ्यावरतीच मला 1 मिनिटात या ठिकाणी बोलायचं. हा नांदूर मधमेश्वरचा प्रकल्प 11 टीएमसीचा होता. आता हा प्रकल्प केवळ 4 टीएमसीचा राहिला आणि भविष्यामध्ये जर आपण याच्यावरती काम केलं नाही तर भविष्यात या ठिकाणी पाणी येण्याचं बंद होईल. हे आम्ही तुम्हाला सांगतो. आता संत गुरुवर्य रामगिरी महाराजांनी सुद्धा सांगितलं. म्हणून या ठिकाणी प्रचंड प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मी थोडासा कडवट या ठिकाणी बोलणार आहे. आपण सर्व पुरुष मंडळींनी आपल्या वाडवडिलांनी रक्ताचं पाणी करून हा प्रकल्प या ठिकाणी आणला आणि हा जर आपण वाचवणार नसेल तर आपण कुठे आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून इथल्या महिलांना विनंती करतो, हे जर पाणी टिकलं तर सर्व अध्यात्म टिकेल, धर्म टिकेल, मोठमोठे कार्यक्रम होतील. अन्यथा भविष्य वाईट आहे. या वर्षी धरणामध्ये 100% पाणी असताना सुद्धा स्पष्टपणे प्रशासनाने सांगितलं की तुम्हाला सिंचनाला पाणी देण्यात येणार नाही. ही धोक्याची घंटा या ठिकाणी सुरू झालेली आहे. म्हणून आपण सगळे विचार विसरून एक संतांनी दिलेला आदेश, संतांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याची आता गरज आहे. आणि माझं तर मत हे निश्चित झालं, आजच्या कलियुगामध्ये फक्त समाजाचं आणि शेतकऱ्यांचं हित जर कोण पाहू शकतं तर फक्त संत पाहू शकतात. म्हणून एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराज. रियाज बाबा मियाँ शेख गिरगाव यांच्याकडून 24 एप्रिल 2025 रोजी महंत गुरुवर्य हरिशंकर गिरीजी महाराज राम दरबार आश्रम बाजाठाण यांचे हरिकीर्तन ठेवलेले आहे. तरी 24 एप्रिल 2025ला संध्याकाळी 7 वाजता महादेव मंदिर या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो. आणि सर्वांना जेवणाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था 24 एप्रिलला केलेली आहे. सर्वांनी उपस्थित राहावं. पंडितांनी जे पाण्याचं महत्त्व आपल्याला सांगितलं, आपल्याला पाणी मिळतंय तोपर्यंत पाण्याचं महत्त्व कळत नाही. जेव्हा पाणी बंद होईल तेव्हा महत्त्व कळून वेळ निघून गेलेली असेल. म्हणून आपण सर्वांनी त्या पाण्याकरता जसं त्यांना सांगताय त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पैसे भरले पाहिजे. काही असेल ते काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. कारण मोठमोठे कार्यक्रम करायचे म्हटलं तर पैशाशिवाय कार्यक्रम होत नाही. शेती जर पिकली तर आपल्याकडे पैसा येईल. म्हणून आपण सर्वांनी त्याची नोंद घ्यायची आहे. साई चरित्र पारायण या ठिकाणी पार पडलंय. त्या कार्यक्रमामध्ये सांगत आहे, संपलं कीर्तन. फक्त छोटं भजन आहे. आपला प्रत्येकाचा आवाज बेटापर्यंत पोहोचला पाहिजे. आपला प्रत्येकाचा आवाज शिर्डीपर्यंत पोहोचला पाहिजे. टाळ पकवास बंद राहतील. आपण सर्वांनी हातानं टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं. चला सोड द्या. साई बाबा हो साई बाबा, साई बाबा
साई बाबा हो साई बाबा. जोरात पुरुष मंडळी आवाज येत नाही. साई